आणि या GR संदर्भात काय प्रतिक्रिया येत आहेत पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेत ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत। भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडेंसह अतुल सावे, दत्तात्रय भरडे सदस्य असणार। सूत्रांची माहिती। मोठा निर्णय लागेल अशी अपेक्षा होती। दुर्दैवाने कोणताही निर्णय लागलेला नाही। विखे पाटलांनी निर्णयाचा फायदा कसा होईल ते सांगावं। विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही। यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही। नवीन काही मिळालं नाही। जुनीच माहिती सरकारने कागदावर लिहून दिली। विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। तर आरक्षणावर चर्चा सुरू होती तेव्हा विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते। विखे पाटलांचा पलटवार। विनोद पाटील सुद्धा आरोप करताय की माहिती नसते काय। विनोद पाटील ताजमध्ये झोपले होते। आरक्षणाला विरोध असणारा पक्ष कुणाचं भलं करेल, फसवणूक होतीये हे मराठा समाजाच्या लक्षात यायला हवं। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। समितीला 2 वर्षाचा काळ का लागला? काहीच करू शकले नाही। कुठल्याही निष्कर्षापर्यंत शिंदे समिती गेलेली नाही। याचाच अर्थ मराठ्यांची फसवणूक होते आहे हे मराठा समाजाच्या लक्षात यायला पाहिजे। किडे मकोड्यांचं ऐकू नका। मी चुकलो तर पुन्हा GR काढायला लावेन। जर GR मध्ये काही बदल असतील तर ते मी करून घेणार। जरांगेंचं मराठा समाजाला आश्वासन। मराठा बांधवांनो, आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका की ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे, तमुक चुकीचं आहे। आज तर राईट काम होणार आहे ना मराठे हो। सरकारच्या GR ने ओबीसींचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। नाही, माझ्या मते तरी मिळालं नाही। त्यांच्या मते काय मिळालं त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार नवीन काही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। टीकाकर असलो तरी कालचं श्रेय हे फडणवीसांचंच। फडणवीसांच्या संयमाचं कौतुक। राऊतांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। तर हे संजय राऊतांना उशिरा सुचलेलं शहाणपण। विखे पाटील यांचा राऊतांना टोला। नवी मुंबईमध्ये गुलाल उधळणारे शिंदे काल कुठे होते? राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगात कुठे होते? राऊतांचा शिंदेंचं अजित पवार यांच्यावरही निशाणा। की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते? नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत। याचं कारण काय? नागपुरातील उपोषणस्थळी उद्या मंत्री अतुल सावे ओबीसी आंदोलकांना भेटणार। तर ओबीसी समाजाची समजूत काढण्याची सावेंवर जबाबदारी।